नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड कॉइन कलेक्शन। आज आपण 25 पैसे या भारतीय चलनातील नाण्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचे आहे, 25 पैशाचे असे एक नाणे आहे ज्याची किंमत 50,000 रुपये जाऊ शकते। ते नाणे मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, परंतु हे पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। आज या 25 पैशाच्या नाण्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। चला तर आपण पाहूया या 25 पैशाचा इतिहास व माहिती। तर पहा, 25 पैसे या नाण्याविषयी माहिती देत असताना प्रथम तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे हा चढता क्रम आहे। पहिले लोखंडी स्टील निकेल या धातूपासून बनवलेले, नंतर हे स्टीलचे नाणे आले आणि याचा एक पार्ट म्हणजे हे चित्र स्वरूपातील हे 5 ते 6 नाणे, याचा इतिहास मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु नाणे हे कसे बनतात, कुठे बनतात याविषयी आज तुम्हाला मी एक माहिती देतो। हा जो नाणा बनतो तो कोणत्या कारखान्यात बनतो, तर नाणी याबद्दल माहिती घेत असताना आपण त्यास मिंट म्हणतो त्या कारखान्याला। नाणी बनवण्याचे भारतात 4 कारखाने तुम्ही पाहू शकता। हे नाणे वेगवेगळे दिसतात तुम्हाला, लोखंडी, निकेल आणि स्टील यामध्ये कारखाने हे भारतामध्ये नाणी बनवण्याचे 4 आहेत। प्रथम मुंबई, हैदराबाद, नोएडा आणि कोलकाता। त्याचे कारखाने जे असतात ह्याचे कॉइन बनवण्याचे, ते तुम्हाला मी पुढील थोड्या वेळामध्ये दाखवतो। मित्रांनो, आपण जर पेपरमधील शब्दकोडे सोडवत असाल तर नेहमी एक प्रश्न असतो, नाणी बनवण्याच्या कारखान्यास काय म्हणतात? प्रत्येकजण काही कोड सोडवत नसते, पण जे कोड सोडवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर लक्षात आले असेल तर त्या नाणी बनवणाऱ्या कारखान्यास टाकसाळ असे म्हणतात। हे तुम्ही कोड्यामध्ये सोडवले पण असाल। आता तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक कारखान्याचे एक सिम्बॉल असते। अशा प्रकारे लहान भाग आहे तो सिम्बॉल असतो। आता कसं आहे, मुंबईचं जर म्हणलं तर मुंबईमध्ये शंकू आकारा हा सिम्बॉल असतो। आणि हैदराबादचं कारखान्यामध्ये जर बनवलेला असेल तर त्याला फुली स्वरूपात आहे, तो स्टार मार्क आहे। आणि नोएडा या कारखान्यामध्ये फक्त टिंब असतो, हे पाहू शकता तुम्ही, हे टिंब नोएडा। आणि कोलकाताचं जर म्हणलं तर त्याच्या खाली काहीच नसतं, कोलकाता या कारखान्याचे। आणि दुसरे सांगायचे म्हणजे हे नाणी फक्त गोल आकारात आहे, गोल आकारात, पहिल्यापासून गोलच आकार आहे आणि हा गुळगुळीत काट आहे। धातूचं जर म्हणलं तर निकेल, कॉपर निकेल व हे स्टील, असे 3 स्वरूपातील धातूपासून हे नाणी बनलेली आहे। आणि याचे वजन 2.83 ग्राम एवढे भरते। आता हे बघा, हे नाणी अधिकृतपणे 30 जून 2011 रोजी बंद झाले। या 25 पैशामध्ये 5 ते 6 चित्र आहेत, हे तुम्हाला दाखवतो। हे पहा, हे पहिले चित्र, यावर विकास केली वानिकी, यावर एक झाड आहे, त्याखाली एक महिला आहे आणि एक हरिण आहे। असे हे चित्र स्वरूपातील नाणे तुम्ही पाहू शकता। ह्या साईडला अशोक स्तंभ आहे। हे झाले पहिले चित्र। आता दुसरे, हे पहा, ग्रामीण महिलाओं की प्रगती असे लिहिलेले आहे। या चित्रामध्ये महिला काम करत असलेली तुम्हाला दिसत असेल। याच्या पाठीमागे अशोक स्तंभ आहे। आणि तिसरे जर नाणे जर पाहायचे असेल तर या नाण्यावर एक पुरुष व एक महिला
खांद्यावर व कमरेवर भारा घेतलेले दिसतात. विश्व खाद्य दिवस म्हणून हे नाणे भारतीय शासनाने काढलेले होते. त्यानंतर एक नाणं बघू शकता तुम्ही, नवम एशियाई खेल इन एशियन गेम दिल्ली असे चिन्ह आहे, असे हे चित्र आहे. त्यानंतरचे जर नाणे बघायचे झाले, 25 पैशाचे नाणे हे, याला चेवन्नी म्हणायचे, 4 आणे म्हणायचे. 1 रुपयाचा चौथा भाग, 1/4 इथं लिहिलेलं आहे, 1/4 अशा स्वरूपातील हे नाणे आहे. आता 25 पैशामध्ये समजा जुनी नाणी याला म्हणू शकता आपण तुम्ही. हे थोडं काळ्या स्वरूपात दिसतंय, पण हे एकदम जुने आहे. जवळपास 1947चे हे नाणे आहे. सिंह याच्यावर दिसतो आणि इकडे एम्परर राजा याचे चित्र आहे, फोटो आहे. अशा प्रकारे हे चित्र स्वरूपातील नाणे आहेत. यानंतर प्रत्येक जण हा नाणा आत्ता चलनात आलेले गेंडा स्वरूपातील नाणे. या गेंडा स्वरूपातील नाण्यावर यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर ते अशा स्वरूपात आहेत. हे पहा, गेंडा स्वरूपातील हे नाणे आहेत. हे कोपर निकेल या धातूपासून बनवलेले हे नाणे आहेत. अगदी सुबक आहे. आणि हे जर बघितलं तर एकदम स्पष्ट दिसणारे नाणे म्हणजे हे स्टेनलेस स्टील आणि कोपर निकेल दोन्ही मिक्स धातूमध्ये हे बनवलेले नाणे आहे. या 25 नाण्याच्या वरून एक मला आठवते, याच्यापासून मणी म्हणायचे पहिले. 4 आण्याची मुर्गी, 12 आण्याचा मसाला. तसेच खाया पिया 4 आना और गिलास तोडा 12 आना. अशा प्रकारे त्यावेळी या 25 पैशाच्या नाण्यावरून मणी म्हणल्या जायच्या. मित्रांनो, आठवते का या 25 पैशाच्या नाण्यामध्ये दिवाळीला लवंगी फटाकडीचा लढ यायचा. तुम्ही पण 25 पैसे खरेदी केले असतील, खर्चले असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहायचं आहे की या 25 पैसे तुम्ही खर्चल्यानंतर काय काय भेटायचे. चला तर मग, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला असे सांगितले होते की 25 पैशामध्ये कोणते नाणे आहेत जे की 50,000 रुपये त्याची किंमत आज मार्केटला असू शकते किंवा आहे. असे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहेत, कधीतरी तुम्ही ते पाहिले असेल. तर ते मी तुम्हाला आज नाणे दाखवत आहे. हेच ते नाणे, हे 2 नाणे आहेत. हे यूट्यूब चॅनलवर याचे व्हिडिओ पण आहेत जे की नाणे संग्रह किंवा नाण्याचा जो मेळा भरतो त्यामध्ये हे जे 2 नाणे आहेत 25 पैशाचे, हे आज रोजी 50,000 रुपयाला पण जाऊ शकतात अशी प्रचलित माहिती आहे. बघून घ्या. हे असेल ना तुमच्याकडे पण असे नाणे 25 पैशाचे, तर हे खरंच चांगल्या किमतीला जाऊ शकतात. हेच ते 2 नाणे. अशा प्रकारे आज आपण या 25 पैशाच्या नाण्याबद्दल संपूर्ण माहिती व त्याचा इतिहास पाहिलेला आहे. तसेच हे 25 पैसे, कोणते 25 पैसे 50,000ला जाऊ शकते हे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे. चला तर भेटूया उद्याच्या एका नवीन नाण्यासोबत. आपण या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.